लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नवीन नाशिक सिडको प्रभाग समितीच्या सभेत गदारोळ, सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यात शाब्दिक चकमक. दूषित पाण्याच्या प्रश्नावरून वाद विकोपाला, अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर सभा पुन्हा शांततेत सुरू. नवीन नाशिक सिडको प्रभाग समितीच्या सभेत दूषित पाण्याच्या प्रश्नावरून मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली. सभेदरम्यान सभापती बाळकृष्ण शिरसाट यांच्याकडे दूषित पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी संबंधित प्रश्न थेट सभापतींना विचारण्याऐवजी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारावा असे मत व्यक्त केले. याच मुद्द्यावरून अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आक्षेप घेतल्याने दोन्ही नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही क्षणातच हा वाद तीव्र होत शिवीगाळापर्यंत पोहोचल्याने सभागृहातील वातावरण तापले. या प्रकारामुळे काही काळ सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर उपस्थित अधिकारी तसेच इतर नगरसेवकांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही सदस्यांची समजूत काढली. त्यानंतर वातावरण शांत झाल्यानंतर सभा पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात आली. दरम्यान शहरातील दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर असून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा होणे अपेक्षित असताना झालेल्या गदारोळामुळे काही काळ कामकाजात व्यत्यय आला. या घटनेची शहरात चर्चा सुरू असून सभागृहातील शिस्त आणि लोकप्रतिनिधींच्या वर्तनाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या 4 वर्षानंतर सिडको प्रथमच प्रभाग सभेचे आयोजन करण्यात आले होते. नेमकं काय प्रकार घडले? आज प्रभाग सभापतीची पहिलीच मीटिंग ही अतिशय आनंदाच्या भरात अशी चालली होती, परंतु नाईकताई आणि मटेलेताई यांनी जो सिडकोचा प्रश्न आहे त्यांच्याही प्रभागात पाण्याचं जे दूषित पाणी येत होतं त्याच्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलन करत असताना मटेलेताई ह्या डायजवळ गेल्या आणि सभापती बालम शिरसाट ही नवीन सभापती आहेत, पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. त्या सभापतींना जो सभापतीचा प्रोटोकॉल असतो तो बिचाऱ्यांना काही माहिती नव्हता आणि ते सभापती भावनिक होऊन खुर्चीवर उठले आणि सभापतीचा प्रोटोकॉलनुसार सभापती खुर्चीवर उठत नसतात. म्हणून मी एक मित्राच्या नात्याने सभापतींना मी सांगितलं का सभापती महोदय तुम्ही खुर्चीवरच बसून ते जे काही ताई सांगतायत किंवा जे काही बाटल्या आहेत ते तिथून घ्या. परंतु एवढंच बोलत असताना तुम्ही मागच्या काळात बघितला असेल अतिरेक्यावरून असणारा हा बडगुजर याने मला आईवरून तिथे शिवी दिली असताना मी त्यांना विचारलं तू का शिवी दिली, परंतु आमच्या शाब्दिक बरंच तिथे काही वाद झाले. परंतु असा मीपणा हा त्यांच्या अंगात आलेला आहे. एक ज्येष्ठ नगरसेवक स्वतःला म्हणणारे अशा ज्या सभागृहात जर चुकीच्या प्रकारे वागत असेल तर मी त्या सुधाकर बडगुजरचा या सलीम कुत्ता याचा मी जाहीर निषेध करतो. आणि ही ज्या काही प्रकार घडलेले आहे निश्चित मी काही लोकांच्या वरिष्ठांच्याही कानावर टाकणार आहे. ज्या प्रकारे त्यांचं वागणूक चाललेलं आहे एकदम चुकीची आहे. यांच्यावर त्वरित काहीतरी कारवाई करण्यासाठी मी वरिष्ठ लेवलला निश्चित धाव घेणार आहे. प्रभागाची मीटिंग चालू असताना मी सभागृहात सुद्धा तिथं माझ्या काही आया असतील, माझ्या बहिणी आहेत, सभागृह आहे, त्या सभागृहात असा प्रकार चुकीचा होता. मी देखील स्वतः उठून पूर्ण सभागृहाची मी दिलगिरी व्यक्त केली. त्या सभागृहात असा विषय व्हायला नको होता. मी माझं तिथं जे काही म्हणणं होतं ते म्हणणं मांडून मी सगळ्या माझ्या मायमाऊलींची सगळ्या लोकांची मी तिथं दिलगिरी व्यक्त पण केलेली आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.